नमस्कार. लोकसत्ता लाईव्ह चित्रपट समीक्षेमध्ये आपलं स्वागत. सुलतान किती प्रचंड मीडिया झाला होता ना. सलमान खाननी त्यामध्ये प्रचंड भर घातली. पण हा सगळा सिनेमा आहे ना फक्त आणि फक्त सलमानचा आहे. तुम्ही सलमानचे चाहते असाल तरच हा चित्रपट तुम्हाला आवडेल. कारण हा चित्रपट पाहताना कोणत्याही प्रकारचं लॉजिक वापरायचं नाही, विचार करायचा नाही, असं का घडलं तसं का घडलं विचारायचं नाही. ही कुस्तीपटूचीच कथा आहे. त्याचा कुस्तीसाठीचा असलेली मेहनत आणि जिंकण्याची त्याची जिद्द ही एका बाजूला आहे. तसेच त्याच्या विवाहित आयुष्यामध्ये अर्थात खाजगी आयुष्यामध्ये निर्माण झालेला एक पेच ह्याभोवती हा चित्रपट गुंतलेला आहे. तरीसुद्धा मला असं वाटतं चित्रपटाला थोडी गती असती, पटकथेवर थोडं काम केलं असतं आणि जर ग्रीप आली असती ना तर हा चित्रपट अधिक चांगला झाला असता. चित्रपटामध्ये कुस्ती असल्यामुळे त्या पद्धतीचे ते जे मारहाणीची जी दृश्य आहेत ती थरारक आहेत, सातत्याने आहेत, भरपूर आहे. कुस्तीपासून किक बॉक्सिंगपर्यंतचा ह्या चित्रपटाचा प्रवास आहे. गीत, नृत्य, संगीत, विनोद, आउटडोअर्स असा सगळ्यांचा मिळून हा सुलतान भरलेला आहे. दिग्दर्शक अली अब्बास जाफर याचे आपण यापूर्वी मेरी ब्रदर की दुल्हन आणि दो गुंडे हे चित्रपट पाहिले. खरं सांगू ह्या दिग्दर्शकाकडनं आपण फार अपेक्षा ठेवून आहेत. ह्या पहिल्या 2 चित्रपटातच आपल्याला समजलं होतं. त्यामुळे सुलतानमुळे दिग्दर्शनाच्या पातळीवर काही विशेष चमक पाहायला मिळेल असं अपेक्षा नव्हती आणि तसंच होतं. संपूर्ण चित्रपट सलमान खानच्या भोवती आहे, सलमान खानच्या ताकदीवर आहे. सलमान खाननी आपली जी सिक्स पॅक बॉडी आहे आणि संपूर्ण जी आपली धिप्पाड शरीरयष्टी आहे त्याचा जास्तीत जास्त वापर करण्याचा प्रयत्न केला आहे. या चित्रपटाची जर एका ओळीत व्याख्या करायची झाली तर 60च्या दशकातला दारा सिंगचा स्टंटपट, लगान आणि चक दे इंडियानंतर आलेले आपल्याकडचे स्पोर्ट्सपट आणि सलमान खानची तब्येत ह्या तिघांचं कॉम्बिनेशन आहे. पण एक लक्षात घ्या, लगान आणि चक दे इंडियाची तुलना इथे करायची नाही आहेत. पण एक स्पोर्ट्स चित्रपटांना जी एक प्रकारचं ग्लॅमर आलं आहे ना त्या ग्लॅमरचा विचार करून यशराज फिल्मनी हा अत्यंत भव्य दिव्य असा सिनेमा आपल्यासमोर आणलेला आहे. चित्रपट थोडा थोडा रेंगाळतो, कधी कधी वाटतं जरा वेगाने सरकेल तर बरं होईल. असे काही दोष असले तरी सलमान खानचे चाहते सलमानवर प्रचंड फिदा होतील अशा पद्धतीची एकूण चित्रपटाची मांडणी आहे. ती मांडणी पटकथेला घातक आहे का, कथेला घातक आहे का, असं कसं घडू शकतं असं विचार करत बसलात तर हा चित्रपट त्या प्रेक्षकांसाठी नाही आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने देशभरातील सर्व चित्रपटगृहातले दर वाढवले आणि त्याला पहिल्या दिवशी उत्तम प्रतिसाद मिळाला. याच्यावरनं वारे कोणत्या दिशेने वाहत आहेत ह्याचं चित्र स्पष्ट आहे. या चित्रपटाला 3 स्टार.